Hey!
सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेरे सदा चित्ता समाधान। सर्व सुख जादू सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो। असो वैसा कोठे आठवती नाही, देहीच विदेही भोगदशा। सर्व सुख झालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। तुका म्हणे आम्ही साधू अखिरो, लागो निधी पाप पुण्यांगा। सर्व सुख झालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। ओम नमो याज्ञ वेद प्रतिपाद्य, जय जय स्वरूप। देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मडे निवृत्तीदासु अवधारिजो। आता भिनवाग्राशिनी, जे चातुर्यार्थ कलाकामिनी। ती शारदा विश्वमोहिनी नमिनीम्या, वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुलाहं, जगन्निहितं पाणिमण्डलं वन्दनानां। तरुण तुलसीमाला कञ्जरेत्रं, सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। पानो प्रथम त्यांच्या कृपाने कथित विस्तारून भगवती सद्गुरुदास तुका। ज्यांचे केली वासवाणी होय सकळ विद्यांचे विकरण, ती जीवंतु श्री चरण श्री गुरुजी। हे नमस्कार नमो
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजंती देवाजिया सदा नाम घोष करू हरि कथा तेरे सदा चिंता समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुरत असो शरणा शरणानु शरणागुंता तुम्हालो रामुंता काय भक्तीच्या वाटा श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान जगन्माता रुक्मिणी ज्ञानी यांचे राजे ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांची माऊली आनंदी वल्लभ श्री समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज वैराग्याचे महावीरू जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज श्री समर्थ सद्गुरू दानाजी महाराज या सर्व देव आणि संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व श्रोते सज्जन आई वडिलांसमान असलेले दादा भाऊ बहिणी या सर्वांना मी मनोभावे साष्टांग नमस्कार करतो। माझ्या पाठीशी उभी असलेली सर्व कलाकार आणि गुणीजन मंडळी
की ज्यांच्या भरवशावर मला या ठिकाणी दोन एक ताल बोलायचं आहे, त्या गुणीजन आणि कलाकार मंडळींना सुद्धा माझा, आमचे विदर्भ कोकिळा म्हणायला हरकत नाही, गिरीश भाऊ शहाणे, त्यांना साष्टांग नमस्कार करतो महाराजांचा. हरीश दादा यांना सुद्धा साष्टांग नमस्कार. आमचे टेकाडे महाराज यांना सुद्धा, आमचे पितृतुल्य टेकाडे यांना सुद्धा नमस्कार. या सर्व बाल कलाकार मंडळींना माझ्या शुभेच्छा. आणि साऊंड सिस्टीमवाले, त्याचं नाव घ्यावंच लागतं समजा, त्याचे आधीदार असा आहे, त्यांना सुद्धा नमस्कार करतो. आता कोण राहिलं, कोणीतरी राहिलं, महाराज राहिले नाही, राहिले म्हणजे विसरलो नाही, जाणून ठेवले मागं. कारण कसं आहे, ज्याचा अधिकार त्याला दिला पाहिजे. समजा सपोज दॅट फॉर एक्झाम्पल, तुमच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत काय? नसतील तरी हो म्हणा. आहेत काय? आहेत. ते बैल मान खाली घेतली बाबा, बरं उद्या घालू. समजा तुमच्या गळ्यातली तुळशीची माळ तुटली, मग ते जे मणी खाली पडतात ते तुम्ही माळ डबल ओवता की कोणाड्यामध्ये ठेवून देता? म्हणजे मला ओवायला लावता काय? अरे कमी कमी हो किंवा नाही, तुम्ही ओवता की तशी ठेवून देता? होय का? मग दोरा घेतला, ते मणी पहिले कोणते ओवायचा? इकडे तिकडे पसरले, साधे मणी म्हणतात त्याला, ते पहिले ओवावं लागतात. आता माळ पूर्ण झाली, आता कोणता उरला मणी? मेरू. वास्तविक 108 मण्याला मेरू म्हणायची किंमत नाही. एवढा मोठा अधिकार त्या मेरू मण्याचा, पण संपूर्ण माळ ओवल्यावर मागून ओवतात त्याला. तद्वत हे सर्व मणी मी पहिले वळले, हा मेरू मणी आहे, मृदंग मुकुट मणी, म्हणून त्यांना मागून नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. हे सर्व परिचित मंडळी आहे असं म्हटल्यापेक्षा हे माझ्या माहेरचे माणसं आहेत, हे सर्वचे सर्व. त्याच्यामुळं जीवा सुख थोर मनाला एवढा आनंद होत आहे. का होते? ही मंडळी सापडत नाही. ही गोष्ट कशी झाली? एखादी गरिबाची कन्या असते, पण तिचं प्रारब्ध एवढं उंच असते. मुलगी गरिबाची पण प्रारब्ध उंच. समर्थाची कन्या दुर्बळाने केली, नवदसाची माली दारिद्र्याची. तसं माझं कला. मी दुर्बळ, कारण मला काही येत नाही, ना गायनाचा अंग ना बोल्याचा ढंग, परंतु यांनी मला स्वीकारलं म्हणून माझं दारिद्र्य भेटलं. हॅलो विठाल. सर्वांना एक वेळा पुनश्च विनंती, मला सांभाळून घेणे. कारण मी जरी एवढा मोठा दिसत असेल पण भलका सगळे चांगलाही बनला नाही.
आनंद आहे. असो, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगन्मान्य लोकमान्य देवमान्य ऋषीमान्य कधीच्या काळामध्ये सदेह वैकुंठ गमन करणारे शिवाजी महाराजांचे धर्मगुरू देहनिवासी वैराग्याचे महान पुतळी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा नामसाधना करीत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो अनुभव आला, जी अनुभूती आली, तो अनुभव, ती अनुभूती महाराज अभंगाच्या द्वारे तुमच्या समोर विशद करतात. विठ्ठल विठ्ठल. आज तसा आपण विचार केला, सप्ताह गावोगाव होतात, गल्ली गल्लीमध्ये होतात. असं गाव नाही जिथं सप्ताह नाही, अशी गल्ली नाही मोठ्या गावातली की जिथं सप्ताह नाही. परंतु हे सप्ताह कशासाठी असतात? जोपर्यंत आम्हाला या सप्ताहाचं उद्देश कळत नाही तोपर्यंत हे होऊन फायदा नाही. परिवर्तन होण्यासाठी सप्ताह आहे. माणसामध्ये बदल व्हावा, देव भेटेल नाही भेटेल याच्याबद्दल चिंता नसावी, परंतु आमची जी वैयक्तिक चारित्र्याची पातळी घसरलेली आहे ती पातळी उंचावण्यासाठी हे सप्ताह आहे. सज्जनो, आज माणूस माणसासारखा वागत नाही, ही ट्रॅजेडी आहे. मी सांगतो तुम्हाला, वाघाला कधी असा उपदेश नाही करावा लागला की आगोबा तू वाघासारखा वाघ, असं कधीच नाही, कुठंच नाही म्हटलं गेलं. बैलाला असं कोण म्हटलं नाही हे बैला तू बैल आहे, जरा भान ठेव, तू बैलासारखा वाघ म्हणाची गरज नाही पडली. परंतु माणसाला कितीतरी साधू संतांनी उपदेश केला की हे भल्या माणसा तू माणूस आहे, तू माणसासारखा वाघ. सज्जनो, माणूस बनण्यासाठी सप्ताहाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणसाल मग आम्ही कोण हो? तुम्ही माणसंच व्हा, मी माणूसच हो. परंतु हा माणूस निवड आकाराने घडत नाही, सिद्ध होत नाही. कधी कधी हा माणूस वाघ बनतो, कधी कधी हा माणूस कुत्रा सुद्धा बनतो. मी यशीत गेलो एक दिवस, तुम्हाला ऐकू येते ना सांगा येईल? हा, यष्टीत गेलो आणि मी लास्ट टाइम पकडला. मला कीर्तनाला जाणं होतं, तोपर्यंत एसटीमध्ये खूप गर्दी होती. मी घुसण्याचा प्रयत्न केला की मला असं वाटलं हा जर टाइम गेला तर मला कीर्तनच करावं लागणार नाही, म्हणून मी एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये घुसलो. एका बाईनं मला म्हटलं, महाराज तुम्ही महाराज आहात ना? म्हटलं तुला कसं काय वाटते? तू महाराज लोक इले हे सोपते काय? मी म्हटलं मी माहिती चाललो काय? मी चाललो कुठी आणि तू कुठं चालली एवढ्या घाईनं? म्हणजे महाराज लोकांना शांत धरा, थोडीशी शांती धरा. म्हटलं बरं, तू यष्टीच तर मी यष्टीच्या खाली बघतो. माणसाला हे कळत नाही की मी काय बोलतो. माणसाचा आचार, माणसाचा विचार आणि माणसाचा उच्चार बिघडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. समोर गेलो, मोठ्या मुश्किलनं जागा घेतली. एक सुशिक्षित बाई होती, शिकलेली. तिचं ते वागणंच ओळखू आलं म्हणजे काही मॅट्रिक मध्ये 3 वेळ नापास आहे समजा. मी घाई घाई बसून समोर जाण्याचा प्रयत्न, सीट घेण्याचा प्रयत्न करून राहिलो. काय झालं, त्या बाईचा पाय याच्यात अटकला. ते सुस्ती करते काय, ते पुढे जायला करून जायला तिथे हे तिथपर्यंत नेलं. म्हटलं द्रौपदी वस्त्र घालतो आता अगोदर करते काय? म्हटलं हो बाई, हे पाय ना ती आला, पाय माझ्या धोत्रामध्ये घुसला ना. तिने इंग्लिश मध्ये म्हटलं आय एम सॉरी. आता मला काही इंग्रजी येत नाही, मी 4थी 3 वेळा नापास आहे. मला असं वाटलं माझ्या धोत्र्यामध्ये पाय अटकवला. मलाच म्हणते मी सॉरीचा अर्थ काय केला? साडी. मला माहीतच नाही इंग्रजी कशाला म्हणतात. न्यायानुसार मी म्हटलं हिनं पाय अटकवला, हेच म्हणते मी साडी नेसली.
म्हटलं आता हे लयच झाली. म्हटलं काय म्हटलं बाई, आयामसाठी मला कायम होता. ते अशी पयाली अजून नाही दिसली. मला काय म्हणायचं आहे, आपण कोण आहो याचं भान ठेवा. माणूस माणूस तो सब कोई कहे, माणूस कहा बड़ा दुकान. जिस मानुष ने भव सागर तारा, वो मानुष का बड़ा दुकान. कबीरा वो मानुष का बड़ा दुकान. सज्जनो, परिवर्तनासाठी सत्य आहे. कमीत कमी एका सप्त्यामध्ये 4 मार्कनी नाही झाले तर सप्ताहाचा काहीच उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. सप्ताहामधून आम्हाला आमच्या संस्कृतीचं रक्षण करायचं. आम्हाला हे माहित नाहीत आज की आमच्या मराठी महिन्याचे नाव किती आहे. कोण्या वर्गात आहे? 7वी. आणि आपले मराठी महिने आहेत ना, ते म्हणून दाखव. माहित देतो ना, असं आहे. काय फायदा आहे? आम्ही जिच्यामध्ये जन्मलो त्या मराठीची आम्हाला जाण नाही. आणि म्हातारे माणसं इंग्रजी बोलतात. एक म्हातारा घाई शेतातून आला. म्हटलं जय हरी अप्पाजी. म्हणे जय हरी. कुठं गेले होते तुम्ही? तर मशीन चालू करायला गेलते ना शेतामध्ये. म्हणजे हो, पण ते चालूच नाही होऊन राहिले. म्हटलं काय झालं? म्हणजे तिने येर पकडली. म्हटलं अरे बापरे, हे म्हातारं म्हणते येर पकडली. आता प्रत्येक जण म्हणते CCTV कॅमेरे. याचा लॉंग फॉर्म सांगा बरं. CCTVचा लॉंग फॉर्म काय आहे? इंग्रजी शिकले ना तुम्ही? बरं उभं राहून सांगा कोणाही. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी सांगा. अरे इंग्रजी शिकायची आम्हाला खूप काही आहे, पण त्याचा मुळार्थ जर माहीत नसेल तर विनाकारणच प्रौढी आहे ना ते. विठ्ठल विठ्ठल. म्हाताऱ्याची म्हातारी तरी कमी होती काय? हा घरी गेला म्हणून ते जेवण करत ना काय? म्हणजे जेवतो ना. स्वयंपाक झाला काय? म्हातारीला काय म्हटलं? झाला. म्हटलं काय? बापा स्वयंपाक तर किती वेळ रेडी आहे म्हणजे. अरे काय करता काय तुम्ही? माऊलीने ज्या मराठीचा गौरव केला तिला आम्ही विसरत चाललो. सज्जनो, आम्हाला आमचे धर्मग्रंथ माहित नाही. सांगा आपले धर्मग्रंथ कोणते आहेत? इतके याच्यातच सांगा. हा इकडे कोणता आहे धर्मग्रंथ? हा हम पैसे देतो आम्हाला आमचा धर्मग्रंथ. आणि काय फायदा आहे आम्हाला? आम्ही हिंदू म्हणून देतो, आम्हाला आमचे धर्मग्रंथ माहित नाही. सज्जनो, हे शिकावं लागेल आपल्याला. निवडत त्याच्यासाठी सत्य नाही. वदनी कवळ घेता हे कसं काय पाठ आहे तुमचे? सज्जनो, थोडा विचार करणे आम्हाला. आम्ही आमची संस्कृती भुलत चाललो. अरे आमची संस्कृती आमच्या थोर नेत्यांनी या ठिकाणी कायम राखली. तिला पायदळी तुडवायचं काम आम्ही करत आहोत. सप्ताह जरूर वाढले, धार्मिकता जरूर वाढली. सप्ताहाची रुंदी खूप झाली पण खोली कमी झाली. जोपर्यंत आम्हाला आमच्या अध्यात्माची खोली कळणार नाही तोपर्यंत लांबी आणि रुंदीला महत्व नाही. विठ्ठल विठ्ठल. देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जेव्हा अमेरिकेचं आमंत्रण आलं, भारताचे पंतप्रधान या नात्यानं अमेरिकेच्या पंतप्रधान अध्यक्षांनी आणि भारताच्या पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना आमंत्रित केलं की तुम्ही आमच्या देशामध्ये या. पण लाल बहादूर शास्त्री कोणता ड्रेस घालत होते? हे घ्या असं आहे ते. बरं लाल बहादूर शास्त्री कोण होय हे माहीत आहे काय? हा माय आप्पाजी होता तेव्हा कोण होय? कठीण काम आहे. लाल बहादूर शास्त्री कोण आहे हे जर आम्हाला माहित नाही,
पंक्ता उठवण्यात फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल. स्वीकारला आमंत्रण लालबहादूर शास्त्रींनी. शर्ट आणि हा जो मी पोशाख घातला ना, हाच बहादूर शास्त्रीचा पोशाख होता. एवढे मोठे पंतप्रधान असल्यानंतर तेव्हा त्यांचा जो पीए होता, त्यांनी विचारलं, साहेब काय तुम्ही कुठे निघाले? म्हणजे अमेरिकेला निघालो. अहो अमेरिकेला त्यांच्या ड्रेसमध्ये जावं लागते. काय म्हटलं? अमेरिकेचा जो पॅन्ट फुल पॅन्ट मनीला हा जो ड्रेस आहे त्या ड्रेसवर जावं लागते. शास्त्रीजी म्हणाले, मी या ड्रेसवर जाणार, हा माझ्या देशाचा संस्कृतीचा पोशाख आहे. जर त्यांना चालत नसेल तर मी दौरा रद्द करेल, परंतु हा पोशाख उसरणार नाही. ही संस्कृती जमली आमच्या थोर नेत्यांनी आणि त्या संस्कृतीला आज आम्ही पायदळीत उतरत आहोत. विठ्ठल विठ्ठल. म्हणतात, बरेच कीर्तनकार म्हणतात की तरुण बिघडले, तरुणांनी सुधरावं. मी थोडासा वेगळा विचार मांडतो. तरुण जाग्यावरच आहे, मला असं म्हणायचं आहे. तरुण जाग्यावर आहे, आधी म्हाताऱ्यांनी सुधरावं. कारण जेव्हा म्हाताऱ्यांची मीटिंग बसते तेव्हा त्यांचा मुलगा रस्त्यानं जातो तर हा का मारतो, बाबू इकडे ये. म्हणजे काय बाबा, ही बीडी चेतुना. काय बीडी चेतुना? एक लक्षात ठेव, ही विडी चेतून आणत असताना माझ्यापर्यंत येईपर्यंत ही विडी विजली पाहिजे. मग आता त्याचा कोणता उपाय आहे? समजा ते इथपर्यंत आणत काय उपाय? समजा ईश्वर मंदिरापाशी हे बसले आणि इथून विडी पेटून न्यावं लागते. बाप म्हणते की विडी विजली नाही पाहिजे, मग त्यानं कोणता उपाय करावा? कसं काय माहित आहे तुम्हाला? पोरानं विडी घेतली, ती मधात विझायला आली. बाबाचा वचक त्याला माहित होता. त्यांना वाटलं बाबा म्हणतात विधी नाही पाहिजे. त्यानं इकडे तिकडे पाहिलं, 2 झुडके मारले तर खर्र आणि बाबाच्या जवळ गेली. माझा दृष्टांत संपला. हे वडिलांचं कर्तव्य आहे का आपल्या मुलांना हे काम सांगणं? मग तरुणांना बिघडवलं कोण? आईबापांनी बिघडवलं. विठ्ठल विठ्ठल. मुलं जर घडवायची असतील तर प्रथम आईबापांनी आपल्या जाग्यावर असावं. आईबापांनी जागा सोडली मुलांना म्हणून फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल. सज्जनो, बरं त्याला म्हणून काय होते आणि याच्यातही आहेत ना. माझे हात जोडून नम्र विनंती आहे, माझ्या बहिणी असतील याच्यामध्ये, माझ्या मुली असतील, संस्कृतीचं पालन करा. जुना जमाना होता की म्हातारा माणूस समोर आला तर समोर तुम्ही डोक्यावरून पदर घेत होते. आता नका घेऊ सध्या, पण उद्यापासून हा शिष्टाचारच नव्हता. पायातल्या वाहन हाती धरून चालायची ही आमची भारतीयांची संस्कृती आहे. आता तर सासऱ्याले दबत नाही, ह्याच्यात नाही म्हणा. सप्ताह करून फायदा काय? याच्यामधलं तर आम्ही घेत नाही. आणि बरं अशाही माळा घालू नका की सप्ताहामध्ये वातावरण तयार होत असते. कोणाला असं वाटते माळ घाला, वातावरणाला भरी पडून तो माळ घालतो सप्त्यात आणि काढून टाकते पुढच्या हप्त्यात. एका जणानं माळ घातली, गायकी भाऊ, एका जणानं माळ घातली वातावरण पाहून आणि पंढरपूरलाही गेला लेखाचा. चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेला आणि त्या माळेनं त्याचा त्याग केला. ते निघाले लक्षात, त्याला माहीतच नाही. ते घरी आलं, म्हटलं का रे पंढरपूरला गेलता, गळ्यात माळ नाही? हे पहा म्हणे, माझ्या समोर ते माळ चंद्रभागेला अर्पण झाली, मी केली नाही. बहुतेक करून पांडुरंगाचंच म्हणणं असं असेल की तू माळ घालण्याच्या लायकीचा नाही. सज्जन हो, संस्कृतीचं पालन करा. असो 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय
नामसाधना करीत असताना त्यांना जी अनुभूती आली, त्या अनुभूतीचं दिग्दर्शन या अभंगाच्याद्वारे समाजासमोर मांडतात. जीवन जगत असताना, माणूस जीवन जगत असताना त्याला अनुभव येत नसेल असा एकही माणूस नाही. कधी कधी प्रपंचाचे अनुभव येतात, कधी कधी परमार्थाचे अनुभव येतात. दोन्ही क्षेत्रातले अनुभव येतात. प्रपंचामध्ये कधी कधी बरे वाईट प्रसंग येतात, अनुभव येतात, कधी कधी चांगले अनुभव येतात. परंतु एक लक्षात ठेवा, प्रपंचातला अनुभव जगाच्या समोर मांडणं हे दूषण आहे, प्रौढी नाही आहे, दूषण आहे. आणि परमार्थामध्ये जो आम्हाला अनुभव आला, हा समाजाला सांगणं हे भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपला जर विचार केला, प्रपंचातले अनुभव सर्वांचे जवळपास सारखेच आहेत, सर्वांचे सारखे. हाही रडते, तोही रडते, ज्याच्याजवळ तुम्ही जासाल तोही दुःखी, आणि जो त्याच्याजवळ गेला हाही दुःखी. कबीरदास महाराज म्हणतात, जो जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागिरी. सर्व दुःख. आपल्याला असं वाटते की आपलं दुःख आपण यांच्याजवळ सांगावं, कमीत कमी हे आपल्या दुःखाचं निवारण कोणता तरी उपाय सांगून करतील. म्हणून मी माझं दुःख सांगण्यासाठी आप्पाजी जवळ गेलो, तर आप्पाजीचं माईपेक्षा पुढे होतं. मला रोग होता, त्याला महारोग होता. जो देखे सो दुखिया बाबा. एका जणाची पत्नी जरा स्वभावानं वासरट होती. तिले असं होऊ सहीन नाव आहे. असतात काही काही जणी होऊ नाही सहीन. त्याला असं वाटलं आता कसं करायचं, जास्त तगादा जातो तर हे सलग ज्यानं आणली आणि हे पयाली तर मग तो तिचं बिचारीचं ऐकून घेत जाय. पण प्रसंग पडतेच ना कधी तरी थोडंसं दोन शब्द बोलण्याचा. ऑफिसला जर जायचं असलं, हिनं जर स्वयंपाकच केला नाही आणि बाहेर महिलांची जर गोष्टीच करत असली आणि नंतर स्वयंपाकाला जर बसली, म्हणावं लागेल की तर मला ऑफिसला जावं लागतं, तुला जरासही समजत नाही. तिचा स्वभाव होता. असं थोडं जर संतापलं तर ते बोले नाही काही.
ती आपली सुटकेस भरे, बोलायचं नाही, कपडे भरायची आणि याला न सांगता एसटी गाठायची आणि एसटीनं बाबाच्या घरी निघून जायचं. मला असं वाटलं हे कोणाला तरी सांगा, म्हणजे आपल्याला काहीतरी उपाय सांगते की तू असा असा वाग. तर म्हणून मी गिरीश महाराजच्या इकडे गेलो. महाराज म्हटलं असं असं आहे. महाराज काय म्हणत, तुमचं लय साजरं आहे, कमीत कमी तुमची न बोलता बॅग भरून माहेरीच जाते. माझ्या घरची म्हणू काय असं आमच्या एरियातले सासरवाडी आहे बा त्याची. मी उदाहरणार्थ तुमचं नाव घेतलं, तसं घेसं काही नाही. गिरीश महाराजांनी म्हटलं तुमचं लय बरं आहे महाराज, आमच्या घरची तुमच्यापेक्षा जराशी पुढे आहे. थोडस काही जर म्हटलं तर ती बॅगच भरते, ती बोलतच नाही, तीही निघून जाते. पण तुमच्या घरची, गिरीश महाराज म्हणतात, महाराज तुमच्या घरची 2-4 दिवसानं राग शांत झाल्यावर येते. आमच्या घरची एकदा गेल्यावर एकटी नाही येत, महिनाभर राहते आणि वापस येताना मायले आणते, बापाले आणते, भावाले आणते, बहिणीले आणते, तो कुटार घाना घरात भरते. सांगा ह्या बिज्या बिऱ्या कीर्तनाच्या त्याच्या खाईवर चालते, आमचा काल नाही बसून राहिला. जो त्याची दुखी या बाबा, दुःख बांधवादी Thank you.